गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालो होतो तिघेजणं पुण्यामध्ये फिरायला. चला म्हटलं फिरून या. बहिणीने असे डाळिंब सोलून घेतले होते कारण तिला उपवास होता. मग आम्ही रिक्षाने चाललो होतो. एवढी ट्रॅफिक होती की बापरे काय सांगायचं. अर्ध्या तासाच्या रस्त्याला चक्क 1 तास लागला. आणि तिथं गणपतीची सध्या अशी तयारी चालू आहे. दगडूशेठच्या गणपतीची अशी आरस लावायची चालू आहे. त्यानंतर एवढी छान छान फुलं होते ना, ताजे ताजे एकदम फुलं गजरे, की ते का घ्यायचा मोहच आवरला नाही व्हिडिओ घ्यायचा. आता इथून पुढे झाली तुळशीबाग चालू आणि त्याच्यामध्ये ना इथे चप्पलाचा स्टॉल लागलेला होता. कोणतीही चप्पल घ्या 100 रुपयाला. त्यानंतर ज्वेलरी, ही ज्वेलरी पण ना 150 रुपयाला होती. बार्गेनिंग करून ते कमी करते, पण एवढी छान क्वालिटी होती आणि एवढे छान छान नेकलेस, सगळं काहीच होतं. आता सध्या गौरी गणपतीमुळं ना अगदी बाजार तुळशीबाग आहे ना अगदी सगळीच नटून गेली आहे. म्हणजे असं काय घ्यावं आणि काय नाही. आता हे तोरण आहे ना 150 रुपयाला बोलत होता तो, पण याच्यामध्ये पण तो कमी करून देणार ना. आणि मग ह्या बांगड्या घेतल्या आम्ही, ज्या की होत्या 100 रुपयाला एक पॅकेट. खूप सुंदर होत्या. त्यानंतर हे सूट, ते ह्याची किंमत 1300 रुपये बोलायचे, पण बार्गेनिंग करून ते 700-800 रुपयापर्यंत द्यायला तयार होतात. आम्ही काय घेतले नाही हे सूट वगैरे, कारण माहीत नाही कसे निघतायत काय निघतायत. एवढी सगळी तुळशीबाग फिरायला आम्हाला 3 तास लागले. त्यानंतर आम्ही गेलो शनिवार वाड्यात. तिथं काही फोटो काढले, थोडंसं फिरलो आणि परत आलो.